नाना पटोले बोलतायत की तुम्ही काँग्रेसकडेच सातत्यानं त्याचं लक्ष वेधत असाल तर हे चुकीचं आहे. काही नाराज नाही, मीडियाची बातमी आहे. राष्ट्रमंच नावाने दिल्लीमध्ये सर्व विरोधकांना एकजूट करण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत. काँग्रेस त्याच्यामध्ये समाविष्ट नाही. कुठं झाले शरद पवार साहेबांनी कुठं लोकांना एकत्रित केलं मला ते पण कळलं नाही. शिवसेना पण गेली नाही, कोणीच गेले नाही. तर त्याला काय त्यांचं प्रॉपर काही मैत्री असेल, कोणाशी बोलले असतील म्हणून काही ते वेगळं काही करतात आहेत असंही नाही. 2 दिवसाचं अधिवेशन होत आहे. अध्यक्षपदावरून जे आहे ते तुम्ही मागे देखील त्याचा फॉलो बिलकुल आहे. आमचं आता त्याच्यावरही चर्चा झाली आणि निश्चितपणे जी काही आमदारांची उपस्थिती राहील त्याच्या आधारावर निर्णय घेतला जाईल. अध्यक्षपदासाठी उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल? काँग्रेस पक्षाचा. कोण असेल सर? काँग्रेसकडनं कोण उमेदवार? काँग्रेस पक्षाचाच उमेदवार राहील आणि आमदारांच्या, कारण की आता सध्या कोविडची साथ चाललेली आहे त्याचा याच्यामुळे जी काही स्थिती राहील त्याचा ते सगळं समजून. होणार नाही जवळपास दुसरे 2 दिवसात याच्यामध्ये कसं काय होणार आहे? 2 दिवसात ते अध्यक्ष होऊ शकतो ना. 2 दिवसाचीच प्रक्रिया असतं. पहिल्या दिवशी जाहीर करायचं आणि दुसऱ्या दिवशी निवडणूक असते. बैठक थी आज, क्या कुछ तय हुआ? क्या किन विषयों को लेकर के चर्चा की आप लोगों ने? महामंडल के विषयों में चर्चा हुई और तीनों पार्टी में पूरा समन्वय है. लेकिन एक आपसे जानना चाहेंगे, आप कहते हैं कि मैं मुख्यमंत्री बनूंगा, उसके बाद मैंने मुख्यमंत्री बनने की बात नहीं करी. किसान की तरफ से वो बात थी, उसको अलग ढंग से बताया गया. जब बहुमत में सरकार हमारी आएंगी तो हमारा हाईकमांड डिसिजन लेगा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दिल्लीतली जी बैठक सध्या सुरू आहे, राष्ट्रमंचाची आज झालेली बैठक ही काँग्रेसला पर्याय किंवा वेगळ्या प्रकारचा पर्याय, तिसरा पर्याय असं काही नाही आहे. ती एक भेट होती, याच्या पलीकडे त्याला फारसं महत्त्व नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि यानंतर महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी. राज्यातल्या साताऱ्यात महाबळेश्वरच्या गुहेत राहणाऱ्या वटवाघुळांमध्ये निपाह हा विषाणू सापडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. NIV अर्थात राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेनं याबद्दलची माहिती दिली आहे. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेनं एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केलाय. यात राज्यातल्या साताऱ्यात असलेल्या महाबळेश्वरच्या गुहांमध्ये राहणाऱ्या वटवाघळांमध्ये निपाह हा घातक विषाणू आढळून आलाय. जर हा निपाह विषाणू वटवाघळांमधून माणसांमध्ये आला तर तो अत्यंत धोकादायक समजला जातो, कारण त्याच्यावरती अजूनपर्यंत कुठलाही उपाय नाहीये आणि हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो असं प्रसिद्ध केलेल्या या रिसर्च पेपरमध्ये सांगण्यात आलंय. निपाहच्या संदर्भात जे NIVची जी रिपोर्ट आहे त्यांच्या जर्नलमध्ये एक रिसर्च स्टडी पब्लिश झालेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्या रिपोर्टप्रमाणे 2020 घेतलेले सॅम्पलमध्ये महाबळेश्वरचे काही अँटीबॉडी काही बॅट्समध्ये सापडले. इमिजिएटली जिल्ह्यामध्ये काहीच पॅनिक किंवा इतर आपल्याला खूप काळजीचा काहीच विषय नाही. राज्य शासनाच्या तर्फे सुद्धा याच्या संदर्भात अजून काही मला काही डायरेक्शन किंवा इंटिमेशन आलेलं नाही. पण सर्वांनी समजून घ्यायची गरज आहे की निपाहचा जे व्हायरस आहे तो इन्फेक्ट करणारा बॅट्सचा खूप अगदी नगण्य पॉप्युलेशन, म्हणजे लेस दॅन 1% पॉप्युलेशनला बॅट्सला तो इफेक्ट करतो आहे. आणि आपलं वटवाघवे किंवा बॅट्स जे आहे त्यांच्यापासून ह्युमन ट्रान्समिशनची पॉसिबिलिटी पण खूप कमी असतात. असा अगदी इम्पॉसिबल नाही आहे, पण खूप कमी आहे. मात्र इमिजिएट जिल्ह्याला काही धोका नसून तरी पण तुमच्या मार्फत लोकांना माझं आव्हान राहील की झाडाखाली जे आपल्याला फळे वगैरे पडलेले असतात, काही वेळा आपल्याला म्हणजे आपल्याला असं वाटतं की एखाद्या पक्षीने पोपटनी तो खाल्ला आहे आणि तो आपण काही वेळा खातो, विशेषतः ग्रामीण भागा वगैरेमध्ये, तर लोकांनी तो अवॉइड करावा. वटवाघळांविषयी 2001 पासून मी संशोधन आणि जनजागृती करतोय. कालपासून जी बातमी फिरते, निपाह व्हायरस महाबळेश्वरमध्ये 2 प्रजातीमध्ये आढळला वटवाघळांच्या. खरं तर हे पूर्वीपासून जगभर वटवाघळांच्या अनेक प्रजातीमध्ये वेगवेगळे प्रकारचे व्हायरसेस आहेत. जसं कोरोना व्हायरसमध्ये अनेक प्रकार आहेत तसे निपाह व्हायरसमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. आपले जे NIVचे संशोधक आहेत त्यांनी नेमकं काय संशोधन केलं हे अजूनही नीट समजलेलं नाही आहे. मात्र जरी सापडला असला तरी लोकांनी घाबरून जायचे काहीच कारण नाही. लोकांमध्ये प्रचंड घाबरट निर्माण होते की जणू काय निपाह व्हायरस प्रत्येकाच्या घरामध्ये आला आहे
असं होत नाही. झोनेशनची प्रक्रिया आहे, म्हणजे वटवाघळांमध्ये जरी अनेक प्रकारचे व्हायरसेस असले तरी ते इतर प्राण्यांमध्ये ते ट्रान्समिट होतात आणि त्यानंतर माणसांपर्यंत येत असतो. डायरेक्टली असा लगेच वटवाघळांमुळे माणसांमध्ये कुठलाही आजार डायरेक्टली येत नाही, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो कोरोना व्हायरस आहे किंवा निपाह व्हायरस आहे हे वटवाघळांमुळे येतात हे जरी सिद्ध झालं असलं किंवा अजूनही त्याच्याबद्दल काही साशंकता आहेत, मात्र लोकांनी जरी कोरोना व्हायरसची भीती आज असली तरी लोकांनी जगायला सुरुवात केलेलीच आहे. म्हणून आपण ज्याला कोरोना व्हायरस झाला त्याला मारून तर टाकत नाही आपण, किंवा निपाह आत्ता जस्ट संशोधन झालंय. तेव्हा ही अतिशय महत्त्वाची बातमी महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हणावी लागेल. काहीशी चिंताजनक सुद्धा ठरू शकते जर हा निपाह व्हायरस वटवाघळांमधून इतर प्राण्यांमध्ये आणि तिथून माणसांपर्यंत जर तो पोहोचला. या आधीसुद्धा केरळमध्ये निपाह या व्हायरसमुळे काही जण दगावल्याची घटना घडलेली होती आणि जगातल्या इतर देशांमध्ये निपाह व्हायरस किती धोकादायक आहे याच्याबद्दलची माहितीसुद्धा समोर आलेली होती आणि काही जणांना आपले प्राणसुद्धा गमवावे लागलेले होते. आणि त्याच अनुषंगानं आता सातारा जिल्ह्यातल्या गुहांमध्ये जे वटवाघळ आहे त्यातल्या काही प्रजातींमध्ये या निपाह व्हायरस आढळून आलेला असल्यानं त्याच्याबद्दलचं जे संशोधन समोर आलेलं आहे ते काहीसं सगळ्यांची चिंता वाढवणारं ठरतं आहे. पण राज्य सरकारनं याच्या संदर्भात नेमका काय निर्णय घेतला आहे हे अजून कळू शकलेलं नाही आहे. पण निपाहपासून आपला बचाव करण्यासाठी काही गोष्टी आपण करू शकतो. त्या गोष्टी कुठल्या तर झाडावर पडलेली फळं खाऊ नका, कारण त्याच्यामध्ये कदाचित बॅक्टेरिया हा विषाणू असू शकतो. कारण वटवाघळं ही फळं खात असतात. जेवणाआधी आणि जेवणानंतर हात स्वच्छपणे धुणं खूप गरजेचं आहे. दूषित पदार्थ खाऊ नका, या काही गोष्टींची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. दूषित झालेले खजूर खाऊ नका, कारण खजूर खात असतात हे निपाह. जे सगळे वटवाघळं सापडलेले आहेत त्या वटवाघळांच्या दृष्टीनं सुद्धा ही बाब अत्यंत गंभीर आहे, कारण आता या भीतीनं वटवाघळांचा सुद्धा काही लोक जीव घेऊ शकतात. सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या जगभरातल्या अनेक देशांमध्ये वेगवेगळे व्हायरस सुद्धा येत आहेत आणि याच दरम्यान काही दिवसांपूर्वी निपाह या विषाणूनं थैमान सुद्धा घातलेलं होतं. काही जणांचे त्यामुळे सुद्धा जीव गेलेले होते. पण आता जेव्हा ही बातमी समोर आली की आपल्या महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या काही गुहांमध्ये जे वटवाघळं मोठ्या संख्येनं आहेत त्या वटवाघळांमध्ये निपाह हा विषाणू आढळलेला आहे. याचं गांभीर्य यासाठी अधिक आहे की निपाह हा जो विषाणू आहे तो घातक मानला जातो, कारण त्याच्यावर अजून कुठलाही आज उपचार आलेला नाही आहे आणि त्यामुळे निपाह याच्यापासून संसर्ग होऊ नये याच्यासाठी काळजीसुद्धा घेतली जाते. पण आत्ता काहीशी ही चिंताजनक बाब म्हणावी लागेल की जर या वटवाघळांमध्ये आता निपाह आढळलेला असेल तर तो वटवाघळांमधून इतर प्राण्यांमध्ये आणि तिथून माणसापर्यंत तो पोहोचू नये याची खबरदारीसुद्धा घेणं गरजेचं आहे. महेश गायकवाड वटवाघूळ तज्ज्ञ आता आपल्यासोबत आहेत. महेशजी, तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? जेव्हा वटवाघळांमध्ये निपाह असल्याची बाब समोर आली, यातले दुसऱ्या सुद्धा गोष्टी अशा होऊ शकतात की वटवाघळांच्या जीवावर हे बेतू शकतं? नाही, मला एक सर्वात प्रथम अत्यंत महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की हा जो पेपर आहे तो पॉसिबल असा आहे, त्याचं हेडिंगच आहे डिटेक्शन ऑफ पॉसिबल निपाह व्हायरस इन 3 स्पीसीज ऑफ इंडियन बॅट्स. त्याच्यातल्या 2 स्पीसीज आहेत त्या पिपिस्ट्रल आणि राउजेटस अशा 2 स्पीसीज महाबळेश्वरच्या केवमध्ये मिळतात असं त्यांचं मत आहे. NIVने संशोधन केलेलं आहे. मात्र त्यांना हॅलो बोला महेशजी, येतोय तुमचा आवाज. हेना व्हायरस जो आहे तो या स्पीसीज मध्ये हेनापी जो व्हायरस आहे तो आपल्या इंडियन बॅट्स मध्ये मिळालेला नाही, जो मलेशियन आणि चायनीज बॅट्स मध्ये मिळालेला आहे हे त्यांनी त्या पेपरमध्ये दिलेलं आहे. मात्र आपण त्याचा पूर्ण सारांश न काढता बऱ्याच त्याच्याविषयी बातम्या फिरतायत. खरं सांगायचं तर जे व्हायरसेस मिळत आहेत त्या प्रत्येक व्हायरसेसमध्ये अनेक प्रजाती असतात. त्याच्यामुळे जसं कोरोनाच्या बाबतीत झालं बॅट कोरोना मिळाला, तसं निपाहच्या बाबतीत सुद्धा हा जो व्हायरस मिळालेला आहे आपल्याकडे तो घातक आहे की नाही अजूनही NIVलाही माहित नाही. दुसरी गोष्ट, जो व्हायरस
घातक आहे तो मलेशियन बॅट किंवा चायनीज बॅट मधल्या फ्रूट बॅट मध्ये मिळतो. त्याच्यामुळे भारतीय बॅट मध्ये अजून मिळालेलं नाही. त्याच्यामुळे कुठल्याही भारतीय वटवाघळांमुळे जीव घेणा निपाह व्हायरस अजूनपर्यंत आल्याचं एकही रेकॉर्ड नाही. सर्वात महत्वाचं मी सांगतोय तुम्हाला. आणि खास करून जर अशा बातम्या खूप फिरायला लागल्या तर वटवाघळांना खूप मारक असतील, वन्यजीवांसाठी त्या खूप मारक असतील. लोक उद्या अनेक आपली भारतीय जी झाडं आहेत ज्यांना फळं येतात, खास करून आंबा असेल, जांभूळ असेल, काही सिंधी असतील, खजूर असेल, याची झाडं लोक तोडतील. का तर याची जी फळं खातात अनेक वटवाघळं, म्हणजे खास करून फ्रूट बॅट, ती खाली पडतात त्यावेळेला अनेक जण खात असतात. त्याच्यातून निपाह व्हायरस होण्याची दाट शक्यता आहे. पण अलीकडे याचाही आपण खूप चांगल्या प्रमाणात जनजागृती झालेली आहे. लोक खात नाहीत आता उष्टी फळं. मात्र भारतात आजपर्यंत खाल्ली असली तरीही झालेलं नाहीये. हे मी अगदी अधिकारवाण्याने सांगेन तुम्हाला. त्याचं कारण अजूनही निपाह व्हायरस भारतीय वटवाघळांमध्ये जो घातक आहे तो नाहीये. त्यामुळे घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही. बर, धन्यवाद महेशजी, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. यानंतरची बातमी आहे पावसाळी अधिवेशनासंदर्भातली. राज्य सरकारनं 2 दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतलाय. 5 आणि 6 जुलै रोजी राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार असून अधिवेशनाच्या कामकाजातून प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी सगळं काही वगळण्यात आलंय. दरम्यान राज्य सरकारच्या 2 दिवसांच्या अधिवेशनाच्या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पुढील महिन्यात असं 2 दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 2 दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं भाजपनं या बैठकीवर बहिष्कार टाकत सभात्याग केला. केवळ 2 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी सरकारने प्रस्तावित केलं आणि सरकारच्या या प्रस्तावाचा निषेध करून आम्ही बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीतनं बहिर्गमन केलेलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची अवस्था यापूर्वी आम्ही संसदीय लोकशाहीमध्ये बघितलेली नाही. हे अधिवेशनापासून पळ काढतंय. कोरोनाचं संकट उभं करून आमचा कोरोनाच्या संकटावर मुकाबला करण्यासाठी पूर्ण सहकार्य आहे. परंतु या ठिकाणी सरकार आज महत्त्वाचे विषय मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, दलित समाजाच्या पदोन्नतीचा विषय असेल, या सामाजिक तेढ आणि संतुलन बिघडलेले विषय जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीचे सगळे रिपोर्ट्स आमच्याकडे येत आहेत, कोरोनाची महामारी पूर्णपणे संपलेली नाही. नवीन नवीन स्ट्रेन सापडत आहेत. त्याच्याबद्दलची माहिती जी येते आहे ती थोडी भयावह आहे. आणि अशा परिस्थितीत कामकाज सल्लागार समितीने याचा कोरोनाचा उद्रेक अजून कुठे वाढू नये किंवा त्याच्या बाबतीमध्ये अजून कोणाला त्रास होऊ नये याच्यासाठी 2 दिवसाचं अधिवेशन नक्की केलेलं आहे. अधिकारी वर्ग सगळाच हा अतिशय महत्त्वाचा घटक आहेच. आणि मला वाटतं राज्यभरातून जर कोणी इथं आलं आणि इथून काही इन्फेक्शन येऊन परत गेलं तर एकंदरच आपण एका तिसऱ्या वेव उंबरठ्यावर असताना आपण जरा अधिक शहाणपणाने वागलेलं जास्त बरं असं मला वाटतं. अधिक कॉशननी वागलेलं बरं. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यापेक्षा PSCनी, BSCनी म्हणजे तुमच्या बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीने हा निर्णय घेतलेला असावा. आणि मला वाटतं की कोविडच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय योग्यच आहे. मी त्याचं स्वागतच करेन. आम्ही त्यामध्ये एकत्र बसून तो निर्णय करू. म्हणजे अधिवेशनाच्या अगोदर तो निर्णय आम्ही एकत्र बसून करू ना. काँग्रेस आमदार नाराज आहेत का? पक्षश्रेष्ठींना भेटणार आहेत का? नाना पटोलेंमुळे एक काँग्रेस आघाडी नाराज आहे अशी चर्चा. खरं म्हणजे याच्यामध्ये नाराजी असण्याचं किंवा समन्वय नाही असं म्हणणं याला काही अर्थ नाही. आमचा समन्वय चांगला आहे. स्वतः आमचे प्रभारी माननीय HK पाटील यांनी सुद्धा भूमिका सांगितलेली आहे.
आणि माननीय अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की व्यवस्थितपणे 5 वर्ष आम्ही काम करणार आहोत, चांगलं काम करणार आहोत. अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही मग, कारण काँग्रेसची मागणी निर्णय होती. योग्य वेळी आम्ही करू. मुख्यमंत्री नाराज आहे अशी चर्चा सुरू आहे, त्याबाबत काय? नाही, काही नाही, आमच्यामध्ये कोणतीही नाराजी नाही. आज विधान भवनात एक वेगळंच वातावरण पाहायला मिळालं. विधान भवनात शिवसेना आणि भाजपमध्ये खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनातून बाहेर पडत असताना भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी थांबवून त्यांची भेट घेतली. बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनातून कारनं बाहेर पडत होते. त्यावेळी भाजपचे नेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांची कार थांबवून त्यांची भेट घेतली. नेमकं भेट घेत असताना मागच्या गाडीतून शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर खाली उतरले आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ आले. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये दिलखुलास संवाद झाला. यानंतरची बातमी आहे दिल्लीतल्या राजकीय घडामोडींची. तिसऱ्या आघाडीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला आव्हान देण्यात यशस्वी ठरेल या विश्वासानं सांगू शकत नाही असं राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी म्हटलंय. भाजप विरोधात तिसरी आणि चौथी आघाडी कामाची नाही, त्यासाठी चांगला विरोधी पक्ष हवा असं प्रशांत किशोर म्हणतायत. प्रशांत किशोर यांनी एकाच आठवड्यात 2 वेळा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रमंचच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांची पवारांच्या निवासस्थानी आज बैठक झाली. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना एकच उधाण आलं. पण ही खुद्द प्रशांत किशोर यांनीच तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना सुरुंग लावला. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना ऊत आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडली. राष्ट्रमंचच्या बॅनरखाली शरद पवारांच्या दिल्लीतल्या घरी दुपारी 4च्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली. तब्बल 2.5 तास ही बैठक चालली. ही बैठक राष्ट्रमंचची आहे, तिसऱ्या आघाडीची नाही असं स्पष्ट करण्यात आलं. ही बैठक शरद पवारांच्या घरी घेण्यात आली असली तरी त्यांनी बोलवली नव्हती असं माजिद मेमन यांनी स्पष्ट केलंय. एक बात का खुलासा करना बहुत ज़रूरी है, क्योंकि मीडिया में पिछले 24 घंटों से जो खबरें आ रही हैं, चाहे वो इलेक्ट्रॉनिक मीडिया हो या इवन प्रिंट मीडिया हो, कि ये राष्ट्रमंच की सभा एंटी बीजेपी पॉलिटिकल पार्टीज़ को इकट्ठा करने के लिए शरद पवार जी ने बुलवाई, ऐसी कोई बात नहीं। सबसे पहले तो मैं ये कहना चाहूँगा कि ये सभा शरद पवार साहब के मकान पर हुई है, लेकिन ये शरद पवार साहब ने नहीं बुलवाई है। पहली बात, ये सभा राष्ट्रमंच के प्रमुख हमारे यशवंत सिन्हा जी की तरफ से बुलाई गई थी. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण. कोरोनाच्या या संकट काळामध्ये दुसरी लाट आपण झेलली, त्यानंतर काहीसे नियम शिथिल झालेत, आपण घराबाहेर पडतोय. पण जेव्हा घराबाहेर पडाल तेव्हा हा मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आणि तिसरी लाट रोखण्यासाठी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र. नागपूरमधल्या एका हत्येचा थरार समोर आलाय. नागपूरच्या नाग नदीमध्ये खळबळजनक एक हत्याकांड घडलंय. रक्ताचं पाणी या नदीमध्ये पाहायला मिळालं. योगेश घोंगडे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधातून हत्या केल्याची बाब समोर आली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. तुषार, अंगाचा थरकाप उडवणारी ही हत्याकांड म्हणावं लागेल. कसं घडलं हे, काय अधिक माहिती याबद्दल? निश्चित अत्यंत संपूर्ण धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे. जर का बघायचं झालं तर कालच 5 हत्येनं नागपूर शहर हादरलं होतं. त्याची चर्चा संपत नाही तर परत आज एक हत्याकांड झालेला. अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण घटनाक्रम होता. जर का बघायचं तर या संपूर्ण घटनेमध्ये जो मृतक आहे योगेश घोंगडे, याचे आरोपीच्या पत्नीसोबत अवैध संबंध होते. याचा जो आरोपी आहे सुशील धोटे,
याला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा आज साधारण 12 वाजताच्या सुमारामध्ये आरोपी आणि मृतक मध्ये यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या वादाचं स्वरूप हाणामारीमध्ये झालं। त्यानंतर जो आरोपी सुशील धोटे होते त्या मित्रांनी धारदार शस्त्र काढले आणि मृतकवर योगेशवर हल्ला चढवला। जीव वाचवण्यासाठी योगेश नाग नदीमध्ये उडी घेतली, मात्र आरोपीने त्याचा तिथे देखील पिच्छा सोडला नाही आणि नाग नदीच्या पाण्यामध्ये त्याला पकडलं आणि नाग नदीच्या पाण्यामध्ये आपण जे दृश्यामध्ये बघतो की त्या पाण्यामध्ये त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। म्हणजे तुम्ही म्हटलं की नाग नदीचं पाणी हे रक्ताळलेलं होतं, तर तिथे जो घटना घडल्यानंतर त्याच्या रक्ताचं जे पाणी आहे ते नाग नदीमध्ये वाहताना देखील पाहायला मिळालं आणि संपूर्ण लोकांच्या समोर हा संपूर्ण घटनाक्रम घडलेला आहे। या प्रकरणात जरी आरोपीला अटक केली असली तरी अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। जर का तुम्ही नागपूरच्या हत्या सत्रासंदर्भात जर काही विचार करायचं झालं तर सातत्यानं अशा प्रकारच्या घटना पुढे घडत आहे आणि महत्वाची विषय हा आहे की आरोपी जे आहे त्यांच्या मनामध्ये एक भीती नाही आणि त्यामुळे थोडी अशा घटना सातत्यानं अशा घटना हत्याकांडाच्या समोर येत आहेत। धन्यवाद तुषार तुमिंद्रेडे सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या सगळ्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।